गावाकडच्या मुलींचे बालपण, गावाकडच्या पोरांचं बालपण. आम्ही मुली लहानपणी आमच्या घरच्यांकडे एकच हट्ट करायचो की आम्हाला फक्त भांडी कुंडी घेऊन द्या. रताळी. आम्ही पोरांनी लहानपणी जर कुठला हट्ट जर केला ना तर हट्ट कमी रट्ट्यात जास्त बसायचं आम्हाला. असला आमचा आईबाप डेंजर असायचा बाबा. डायरेक्ट लाथा बुक्यांचा पाऊस. आमचा पप्पा तर लय डेंजर हा नाही. हट्ट केला की रट्ट. अशी सिस्टीम होती आमच्या घरात. आम्ही मुली लहानपणी दुपारच्या उन्हात सावलीत बसून आमचुरी, आपडी तापडी, चल्लस साठ, चोर पोलीस असे खेळ खेळायचो. रताळी. आम्ही पोर आहे ना उन्हाचं गप्पच बसत नव्हतो घरी. उन्हात आणतच आम्ही डायरेक्ट सूरपारंब्या खेळायला जायचो. सूरपारंब्या, विठी दांडू, क्रिकेट, आप्पा-रप्पी, शिवना पाहुणी, डोंगराव बोरं खायला असं आम्ही हिंडायचो बोंबलत दुपारचं डायरेक्ट. फुल दिवसभर पावायचं मग. आणि संध्याकाळी घरी आले की रट्ट खायचो घरच्यांची. आम्ही मुली लहानपणी अंगणामध्ये रिंगण आखून जिबले खेळायचो. गोट्या. आम्ही पोर आहे ना अंगणामध्ये गल करायचो एवढी अशी आणि त्याच्यात गोटे खेळायचो. आमचं एकच टार्गेट असायचं समोरच्या गोट्या जिंकायच्या. ज्याच्याकडे जास्त गोट्या तेव्हा म्हणजे श्रीमंत सगळ्यात. आमचा असा समज होता पहिला. आम्ही मुली लहानपणी गावाची यात्रा जर गेलो की तिथे गेलो आम्ही रिबिन, नेक पॉलिश, क्लचर, टिकली, कानातले, गळ्यातले अशा वस्तू घेतो. जेसीबी. आम्ही पोरांना जत्रात गेल्यानंतर लहानपणी पहिला जेसीबी नाही तर ट्रॅक्टर घ्यायचो. तिथंच आमची खरेदीला सुरुवात. नाही घेतलं तर तिथंच बोबलाय सुरुवात डायरेक्ट. बाप आमचा तिथून हाणत म्हणलं तरी घरी घेऊन जायचा. आमचा ग्रुपच असायचा पोरांचा. एक जण ट्रॅक्टर घेणार, एक जण डम्पिंग घेणार, एक जण जेसीबी घेणार. अशी सिस्टीम होती आमची पहिली. आम्ही मुली लहानपणी उन्हाळ्यामध्ये सगळेजण मिळून रस्ता करून प्यायचो. पेप्स्या. आम्ही पोरं ना टपूनच असायचो दुपारचं. कधी ते पेप्सीवाला कुल्फीवाला येतोय आणि कधी त्याच्याकडून आम्ही पेप्सी कुल्फी घेतोय. ह्याच्यावर आमचं बरं असायचा नुसता. आम्ही पोरं काय करायचो ते थम्सअपच्या बाटल्या असायच्या काचच्या त्याच्यावरती पत्र्याचं टोपण असायचं का ते ना दगडांनी चपट करायचो आणि त्याची बिंगरी करायचो आम्ही डायरेक्ट. खूप बिंगरी कशाला बी कापायची डायरेक्ट ती बिंगरी. विषय असं आहे आता किती जरी मोठं झालो ना त्या बालपणाच्या गोष्टी कधी डोक्यात जाऊ शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी जिबल्या फिबल्या गोट्या फिट्या हे गोष्टी आहेत ना विलुप्त होत चाललेले आहेत. आजकालच्या पोरांना नाही कळणार ती माझी सगळी गोट्या फिट्याची. आजकालची पोरं फक्त व्हिडिओ गेम पबजी फ्री फायर ह्याच्या वारीच गेलेली आहेत सगळी. त्यांना ना माहिती ती खेळ सूरपारंब्या नाप्पा-रप्पी येठी दांडू काय असते त्याला काय कळणार आहे. म्हणून या गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. बालपणाचा नादच नाही करायचा. विषय येईल.